आज ना व्हाळात चायनीज बनवायचा प्लॅन आहे। तर चिकन सूप बनवायचा प्लॅन आहे, चिकन चिल्ली आणि चिकन फ्राईड राईस। गंप्या अजून बारीक ह्या चिल्लर झाला। जरा धीर घेशील की नाही? गंप्या बारीक तेवढाच येतो। चला तर मित्रांनो सुरुवात करूया चिकन चिल्ली बनवायला। हे टाकलंय तेल। मागाची रेसिपी भावशाक लयच आवडली चिकन चिल्लीची। आता सूप बघूया। कसा नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो संध्याकाळ झाली, 5:30 वाजलेत आणि आपल्याकडे व्हाळात कुकिंगचा भन्नाट प्लॅन आहे। तर आज ना व्हाळात चायनीज बनवायचा प्लॅन आहे। तर चिकन सूप बनवायचा प्लॅन आहे, चिकन चिल्ली आणि चिकन फ्राईड राईस अशा 3 रेसिपी व्हाळात बनवायच्या आहेत। तर त्यासाठी मेन गोष्ट चिकन। तर चिकन ना घरून फ्राय करून घेऊया। चिकन चिल्लीला लागेल ना असं, आणि ते चिकन आपण सूपला पण वापरू आणि फ्राईड राईसला पण वापरू। तर चिकन घरी फ्राय करूया म्हणजे टाइम वाचेल आपला। तर इकडे चिकन आणलं 1 किलो बोनलेस। तर ह्याला कापूया आणि कापताना ना लांबडे पीस कापूया, म्हणजे चिकन चिल्लीला लांबडे पीस 1 नंबर होतात। तर हे बघा असं लांबडं कापूया आणि थोडंसं पातळ कापूया। पातळ कापू ना जरासं। हे बघा असे पीस करायचे आपल्याला। आमची पेला बघा खालती काय करते, हे बघा तिला चिकन पाहिजे कच्चवालं। बाकी काय खात नाही, मच्छी वगैरे, पण चिकनला खूप हवरी आहे थोडीशी, खूप म्हणण्यापेक्षा थोडीशी। ठीक आहे, धर जा जा। एक नंबर अशी चिकन चिल्ली बनवूया व्हाळात। पहिल्यांदाच आपण चायनीज बनवणार व्हाळात। तर इकडे बघताय चिकन मस्तपैकी कापून घेतलं। हे बघा छोटे छोटे पीस केलेत लांबडेवाले, चिकन चिल्लीला लागतात तशी। तर आता मसाले वगैरे टाकूया, सॉस वगैरे सगळं। तर थोडंसं मीठ टाकूया, कारण सॉसमध्ये मीठ असतं। मीठ टाकलंय। चिकन चिल्ली आपण बनवली होती ना एकदा? हो बनवली होती मी। तर एकदा चिकन चिल्लीचा एक्सपिरियन्स आहे। हे विनेगर थोडंसं, माफ करा तिकडे कुकरची शिट्टी झाली आहे। काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर, थोडीशी मिरची पावडर टाकूया। ग्रीन चिली आहे, रेड चिली, सोया सॉस थोडासा, आलं लसूण पेस्ट, मैदा आहे आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर। एक अंडा टाकलाय फोडून। तर मिक्स करूया आता। थोडासा कलर टाकूया। आता जरा कसा वाटता चिकन का मसाला लागलो, असो कलर आल्याशिवाय आपल्याला कधी वाटत नाही चिकन का मसाला लागलो। तर हे बघा आता फक्त पीस फ्राय करायचे आहेत आपल्याला, डीप फ्राय करायचे आहेत। तर राहू दे 5 मिनिटं, फ्राय करायला सुरुवात करूया लगेचच। तर इकडे तेल तापलंय बघा। तर पीस फ्राय करूया आणि बराच वेळ लागेल एवढे पीस फ्राय करायला। कढई कशी आपली मोठी नाही जास्त, दुकानासारखी। दुकान नसता, हॉटेल असतं काय चायनीजचा। तर मॅक्सिमम पीस राहतील ना तेवढे कवर करूया कढईमध्ये, म्हणजे कसं लवकर होईल कार्यक्रम, लवकर आटपेल। हे बघा चिकन मस्तपैकी फ्राय झालंय।
कसं माहिती आहे, चिकन आपण इथून फ्राय करून घेतलं ना म्हणजे तिकडे आपला टाइम वेस्ट होणार नाही जास्त. इकडे कसं गॅसवरती पटापट फ्राय होईल. दुसरं टाकूया. तर इकडे बघताय चिकन फ्राय झालंय मस्त पैकी आहे बघा. छोटा पीस खाऊन बघूया. परफेक्ट आहे. भारी झालंय. चिल्ली बनवल्यावर खूप भारी लागते. परफेक्ट झालेत. मीठ वगैरे प्रॉपर लागलंय. एकदम जबरदस्त. तर आता हे डब्यात भरूया पटापट. सगळं सामान घेऊया आणि व्हाळात जाऊन भेटू डायरेक्ट व्हाळात. तर मित्रांनो इकडे आलोय आपण व्हाळात. तर पहिल्यांदा ना सूप बनवायला चिकन शिजत ठेवूया. म्हणजे चिकन शिजवलेलं पाणी ना सूप बनवायला वापरायचं म्हणजे भारी टेस्ट येणार चिकन सूपला. तर गंप्या विस्तव पेटवत आहे. आणि रोज रोज इथं आल्यामुळे ना लाकडा संपतात आजूबाजूला. त्याच्यामुळे भावेश तिकडे गेलो आहे लाकडा शोधूक साधारण. इकडे सगळं सामान आणलंय. वेद्या आहे, कविता आहे. तर इकडे धरणावरती आलोय बंधाऱ्यावरती. पेटवला विस्तव हा गंप्यान. तर बघूया आज व्हाळावरचा चायनीज कसा होता. व्हाळावरची बिर्याणी झाली, चिकन झालं, बऱ्याच रेसिपी झाल्या. पण चायनीज रेसिपी अशी व्हाळात कधी बनवली नव्हती. आज मजा येणार आहे. ए सर्दी कोणाकोणाला झाली आहे. मेन सर्दीवाला माणूस तिकडे गेलो वरती. कलपासनं गोळी खात आहे. ते आज सूप पाजूया म्हणजे बरं होईल. तो म्हणता नाहीतर मरणाची सर्दी वाढवू देत. वेद्याक पण सर्दी झाली. वेद्याक सर्दीच गायब करते. असं सूप बनवून देते की नाही भन्नाट. पुण्यरूपी म्हणजे त्याच्यात आता काय पण बनव पण असं सूप नको, चायनीज नको. होय ना भावेश. भावेश तुझी पण सर्दी गायब करून टाकतय. असं सूप बनवतोय जालिम सूप. भावेशान लाकडा आणला ना जमवून खायना. तर आता जस्ट काळोख झालाय. चंद्र बघा थोडासा आहे. 3 स्टार पण दिसतात, चांदणे दिसतात 3. बरीच लाकडा भेटली तुका दररोज. एवढ्यातच ना काय म्हणतोस. एवढ्यातच आवर गंप्या. एवढ्यातच आवर म्हणता होईत ना. हा तर इकडे ना चिकन सूपची तयारी करूया आधी. म्हणजे चिकन शिजत ठेवूया. तोपर्यंत चिकन चिल्ली बनवूया स्टोववरती छोट्या आपल्या. म्हणजे इकडे चिकन शिजेल तिकडे चिल्ली पण रेडी होईल. म्हणजे खायला पण बरं नाही लगेचच. तर इकडे चिकन आहे हे आणि धुतलेलं आहे. घरून एकदम क्लीन करून आणलंय. तर इकडे चिकन पण शिजेल आणि मस्तपैकी आपल्याला सूप पण भेटेल. चिकन वापरूया आपण फ्राईड राईसमध्ये किंवा सूपमध्ये पण. तर आता चिकन शिजू देत. ढाकण ठेव ना भावेश. ते झाकण असता वाटतं. ढाकण नाही ना. ढाकण पण चालता म्हटलं. हा कुछ भी बोल. ओके डन आहे. चला तर आता गंप्या काय कापतस. हा लसूण कापता गंप्या. लसूण आणि आला का बारीक काप एकदम. जेवढा बारीक होईल तेवढा. बस त्यात शिजत तिकडं पाणी होऊ देत त्याचा. चला तर आता कटिंगला सुरुवात करूया. इकडे लसूण आणि आला मरणाचाच बारीक काप. इकडे लसूण आहे, भोपळी मिरची, कांदा, मिरची, कोबी पण आहे आणि आला वेद्या धुवूक गेलो आहे. लसूण सोलू लागता गंप्या वाटता. तू का अशी नाही. तू बघितलं युट्यूब व्हिडिओ असं पाटणा मारलंच ना आपण सोलतात लसूण. ते फक्त शॉर्ट व्हिडिओ तर सोलतात त्यांच्याकडे. आपल्याकडे नाही सोलत वाटतं रे. मार पाटणावरचे असतात आणि पुढचा सुरी तुटतात. नको गंप्यान त्या दिवशी एक सुरी तोडला ना. ही आजच नवीन आणलेली आहे. ती राहू देत. जेवढा बारीक जमत तेवढा बारीक आला. तर गंप्या इकडे आला मस्तपैकी बारीक करतोय आणि लसूण सोलायचं काम दिलंय दोघांकडं. सोलत नाही. ह्यो पंख बघ नाही हात कापीत. आणि ह्यो बघताय मोर पंख काढला होतो भविष्यान. कधी काळी काय माहित नाही. पुसट काढला पण. गंप्या अजून बारीक. ह्या चिल्लर झाला. जरा धीर घेशील की नाही. बारीक तेवढाच येतात. तुका म्हणू मी काही नेत नाही. माका वाटला हे काय एवढाच बारीक करू घेता रे. एवढाच येतात एका मुलात. आता विचार करतात तो नंतर. आता ह्याच्यानंतर बारीक अजून किती करू. अजून यो म्हणताय याच्यापेक्षा बारीक कर. ता कसा करायचा. आणि तर इकडे बघताय आलं बारीक केलंय कंपनीने एकदम मस्त पैकी. आता लसूण बारीक करतोय. आलं आणि लसूण ना बारीक व्हायला पाहिजे एकदम.
मग टेस्ट भन्नाट येणार. तर आधी ना चिकन चिल्ली बनवूया ना गंप्या, आणि चिकन चिल्ली खाऊया. तोपर्यंत ते चिकन शिजतंय, मग चिकन सूप बनवूया. आणि ते झालं खाऊन, मग कंटाळा झाला तर मग बघूया, नाहीतर वाटला आता पोट भरलाच मग राईस कॅन्सल करूया ना. आणि वाटला जागा आहे अजून पण पोटात, मग बनवूया फ्राईड राईस. शाबास गंप्या. सर्दीत झाल्या नाही की नाही त्याच्या मनात जो मिरची टाक कापून, बंद हो गोवी लगेचच. तर असे मोठे मोठे साधारण पीस करूया, एकदम पण मोठे नको, एकदम पण बारीक नको. चायनीज नाही खाल्लेला, खाल्ला प्रॉपर कटिंग. हा गंप्या, सेम कटिंग, हीच कटिंग असता चायनीजच्या हॉटेलात गाडीवर. लांबडेवाले खाल्ला नव्हता. आता तुमका मेन प्रश्न विचारतोय, ए रेस्टॉरंट मधला चायनीज हवा की गाडीवरचा? वाळावरचा हवा काय? झाला. आता काय कांदा कापायचा आहे फक्त, थोडासा कोबी कापूया आणि लगेच बनवूया चिकन चिल्ली. चिकन तर काय आपण फ्राय करूनच आणलंय. तर मित्रांनो, चिकन चिल्लीचं सामान सगळं जमवलंय. इकडे छोटा गॅस आणलाय आपला, तिकडे चिकन शिजतंय. इकडे कापलेला कांदा आहे, चिकन आहे फ्राय केलेलं, कोबी आहे, लसूण आहे, आलं आहे, ढोबळी मिरची आहे, मिरची आहे रेग्युलरवाली. ही इकडे स्लरी बनवली आहे कॉर्नफ्लॉवरची. हे सॉसेस आहेत सगळे. चला तर सुरुवात करूया. हे गॅस पेटवा रे. हा सिलेंडर मित्रांनो वापरलेला ॲक्च्युली त्या दिवशी समुद्रावर. आज बघूया कितपत पुरता. एक रेसिपी बनवला तरी बस आहे. तर भावेश, मी आता चायनीज बनवतोय व्हाळात, तर कसं वाटतंय तुला? खाऊन झाल्यावर सांगते कसा वाटतं. टॉर्च माहिती आहे मला, मीच लावली ती. चला तर मित्रांनो सुरुवात करूया चिकन चिल्ली बनवायला. हे टाकलंय तेल, आलं टाकूया, लसूण टाकूया, बघूया आता चिकन चिल्ली कशी होता ती. मिरची टाकली थोडीशी, हा गंप्याने चिरलेला कांदा, आवाज कडू लागतो ना भवेश, आपट जरा त्याच्यावर. भोपळी मिरची, हा शबास गंप्या, आवाज काढा. आवाज येता बघ कसो भारी ना कढईचो. शबास शबास शबास. कोबी टाकूया, कोबी थोडासा टाकूया, जास्त नको टाकूया, हवा तर नंतर टाकूया. आता हे जरा ना तेलामध्ये परतून घेऊया, शिजू दे साधारण चांगलं. मीठ टाकूया थोडंसं. मीठ आपण चिकनमध्ये टाकलंय सो थोडंसं मीठ बस होईल, आता खार होईल कारण सॉसमध्ये मीठ असतं, खार असतात सॉस थोडेसे. ओके चला तर आता सॉस टाकूया. हा डार्क सोया सॉस आहे, हा हे रेड चिली सॉस, हा थोडा ग्रीन चिली पण टाकून देऊया. थोडंसं विनेगर टाकूया. थोडंसं पाणी टाकूया हलकंसं. मित्रांनो आता फायनली टाकूया आपलं चिकन. जो टाकून चिकन, ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकूया थोडीशी. पडता की नाही उलटून. तर फायनली लगेच चिकन चिल्ली रेडी. भावेश चिकन चिल्लीचा लुक दाखव. हा बघा चिकन चिल्ली खतरनाक. आता खायला कशी लागेल ते आता लगेच सुरुवात करूया चिकन चिल्ली खायला. तर चिकन चिल्ली काढूया लगेच.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पहिली रेसिपी रेडी झाली, चिकन चिल्ली. दिसायला तर एक नंबर दिसते, एकदम रेस्टॉरंट सारखी. ए पकाव झाली तर पकाव सांगा खरं खरं काय खाणार. तर कविताना शोधते, नेमकं तिला कळत नाही यातलं काय खावं आता. हा काय ओके, तुझ्यासाठी छोटे टाकलं असतं, आम्हाला काय माहिती. गरम आहे, गरम गरमच खायला मजा येते चायनीज. तर वेरे सुरुवात कर चल. भावेश चल सुरुवात कर चल लगेच. टेस्ट बघ. थोडंसं मीठ पाहिजे म्हणते कविता. चिकनला मीठ होतं, आपण त्याच्यामध्ये कमी टाकलंय थोडंसं. तुला पाहिजे मीठ हवा ते काळणी चालता. ते जा तू बघ. चिकनच खाऊन बघूया आधी, चिकनचा पीस. परफेक्ट आहे, मीठ परफेक्ट आहे, अजिबात अळणी नाही आहे. खार झाला असता नाही. मगाशी आपण चेक केलं ना तेव्हाच मीठ प्रॉपर होतं आणि आता टाकलं बरोबर आहे, एक नंबर आहे. टेस्ट भारी आहे, म्हणजे साधारण चायनीजचं दुकान टाकू शकतो. चला तर मित्रांनो आता सुरुवात करूया. चिकन चिल्ली खाऊ का नाही अशीच खाऊ लागत, कारण आपल्याकडे चमचो नाही. भावेश चिकन कसं झालंय? खतरनाक झाला हॉटेलपेक्षा वय हा जरा खाऊनसारखा वाटता. वेद्या लास्ट टाइम पोपटी खाऊन वैतागलेला व्हेज. वेद्या आज चिकन खा. तर मित्रांनो चिकन चिल्ली तर एक नंबर झालेली, म्हणजे पहिली रेसिपी एक नंबर झाली. आता दुसरी रेसिपी सुरुवात करूया. आता चिकन सूप बनवायचं आहे आपल्याला. चिकन चिल्ली संपली, चिकन सूप बनवायचं आहे. गंप्यात परत भाजीपालो कापूक लावलेलो इकडं. तर गंप्या कापू दे तिकडे. आणि इकडे आपण चिकन शिजत ठेवलं होतं ना, पाणी वापरणार सूपला, आणि हे चिकन पण सूपमध्ये वापरूया थोडंसं. मग ते राईस बनवूयात आपण आता. राईस बनवणार गंप्या, सगळा बनवणार आज आपण. घाबरू नकोस. हे बघा मस्तपैकी शिजलंय, ते बारीक करूया सूप मध्ये टाकायला. इकडे लसूण कापले गंप्याने, परत एकदा आलं कापलंय, थोडीशी कोबी आहे, कोथिंबीर, मिरची आणि ही शिमला मिरची कापूचं काम चालू आहे गंप्याचा आता. होय एकदम बारीक करून टाक. आता लगेचच परत एकदा सूप बनणार, सूप. तर ते बॉईल केलेलं चिकन टाकायचंच आहे, त्याच्यासोबत हे फ्राय केलेलं चिकन टाकूया कट करून सूपमध्ये, म्हणजे एक नंबर असं लागेल. चिकन आपण फ्राय केलं ना ते भारीच झालेलं एकदम. तर गंप्याने इकडे रेडी केलाय सगळा माल पुन्हा एकदा कापून. तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळं रेडीच आहे. हे बघा, हे बॉईल केलेलं चिकन आहे ना, हे सूपला वापरूया आणि ते राईसला वापरूया नंतर. इकडे स्लरी पण आहे. तर गॅस पेटवा परत आपलं. आणि सूप थोडंसं जास्तच बनवायचं आहे, म्हणजे हे बघा हे चिकनचं पाणी आहे, शिजवलेलं चिकनचं पाणी आहे सगळं ते. तर ते सील मस्तपैकी. तो तापो दे जरा. बाटला सिलेंडरचा किती पुरता काय माहीत नाही. 2 रेसिपी जर बनवला ना, आता तिसरी रेसिपी सुरू आहे त्याच्यावर. तेल टाकूया मित्रांनो. गॅस एवढं छोटो आणि त्याच्यावर मरणाचं मोठं टोप ठेवलेलो घरच्या सारखो, पण फ्लेम खूप आहे. छोटा स्टोव असला ना तरी फ्लेम खूप आहे त्याला. अजून फास्ट केलात ना तर पूर्ण टोप कव्हर करतो खालून. हे बघा बस कमीत ठेवूया, कारण अर्धा कच्चा व्हावं लागणार, ते लाकडा पेटू लागतील. हा ओके. आई पडला गरम हा, पण हा गरम हा. आधी मित्रांनो 2 अंडी फोडून टाकूया, साईडला टाकूया, नाही तर हातावर उडेल. लय उडवलं. ओके 2 अंडी टाकली फोडून. कैसा सूप बनाने का आज. तर एकदम ना असं हे करायचं, म्हणजे ते अंड ना फुटलं पाहिजे पूर्ण. लसूण, आलं, तो बुडिया मारता रे. शिमला मिरची टाकली आहे, साधारण कोबी टाकून दिली आहे, मिरची टाकली आहे साधारण, आणि ही टाकली कोथिंबीर. तर जरा माल मागासारखं भाजून घेऊया एकदम मस्तपैकी. साधारण थोडंसं विनेगर टाकूया याच्यात पण. मगाचे सॉस ग्रीन चिली आहे, जरा जाली मस्त होते. आता रेड चिली आहे,
आणि हा सोया आहे. सोया थोडासा टाकायचा, जास्त त्याची टेस्ट येते. नाही तर अजिनोमोटो आणलं नाही तर ते डेंजर असतात, तो शरीरात हानिकारक असतात, त्याच्यामुळे तसला काही आम्ही वापरीत नाही. हे चिकनचं पाणी टाकूया. एकच नंबर. बस ना, एवढा सूप हवात ना, एवढा सूप लागत ना भावेश? लागत नाही, कमी पडत का बघा. होतील ना 5 बाउल होतील ना. होणार. अरे हे 10 बाउल आहेत मित्रांनो. सूप रेडी हो 5 मिनिटात फक्त. हॉटेलात कसा बाउलभर मारतात नाही देतात लगेच. जो टोपभर मारलेला सूप आहे आज. कसा भावेश? टोपभर मारलेला सूप आहे. भावेश काय म्हणतं, सूप फेल जायत की साधारण लागत चांगला, काय म्हणतोस? नंतर सांगतोय. गप्पा काय म्हणतोस तू, काय म्हणतोस? तर हे मीठ टाकूया सुपात. तर मित्रांनो इकडे उकळ आलाय मस्तपैकी सूपला आपल्या. तर हे चिकन टाकूया बॉईल केलेलं मगाशी. तर हे चिकन राईसला ठेवलंय. हे फ्राय केलेलं मगाचं चिकन आहे हे बघा. आणि ही थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया, म्हणजे कोथिंबीरचा पण थोडासा फ्लेवर येईल त्याला. मगाशी टाकली आहे पण ती भाजली असेल, तर आता कच्ची कोथिंबीर थोडीशी टाकली तर स्मेल येईल मस्तपैकी त्याला. तर हे आपलं सूप रेडी झाले. फक्त आता ते घट्ट करूया, त्यासाठी टाकूया हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली ती टाकूया. ती अशी थोडी थोडीशी टाकायची, म्हणजे सूप थंड होणार. आणि बघायचं किती घट्ट होत आहे. भाई सूप पातळ हवा की घट्ट हवा? कसा पण चालू, फक्त टेस्ट हवी दे का. घट कर जरा, म्हणजे पिओ पण बरं वाटतं. तर फायनली मित्रांनो इकडे आपलं सूप रेडी झालंय मस्तपैकी. सेकंड रेसिपी रेडी झाली आहे. एकच नंबर आहे बघा. फक्त आता खाऊन कसा लागत माहित नाही. आपापला हे द्या, बाउल द्या लगेच पटकन. एकच नंबर सूप झालंय. फक्त आता टेस्ट बघूया कशी झाली आहे. बाउल पण आणलेत मस्तपैकी सूप प्यायला. गंप्या भाऊ, गंप्या सांगित टेस्ट बघ सूपची. आधी नको रे. नाही पहिलीच. अच्छा हो गया रे, ये तो जालिम हो गया है. खोकलो विकलो सगळंच जाणार होय ना. तसलोच जाऊ नाही तर खाऊन वापस यायचो डबलच्या स्पीड. मगाची रेसिपी भावशाक लयच आवडली, चिकन चिल्लीची. आता सूप बघूया. आणि थंडी पण पडली आज साधारण. वेद्या सूप कसा आहे? गंप्या कोबी बिबी टाकून खाताय अक्षरशः. मेन गोष्ट मित्रांनो ना, कांद्याची पात भेटली नाही आपल्याला. स्प्रिंग ऑनियन भेटला नाही. कांद्याची पात असली ना मग कसा भारी चायनीज का जरा टेस्ट येतात, पण ती भेटलीच नाही. लई शोधला राजापुरात पण नाही. काय झाला? तोंड भाजला, गरम आहे. 4च बाउल झाला चांगला रे. नाही झालो कसं माहिती काय, चमचो जरा लहान पडलो. होय काय, चमचो लहान पडलो. कमी येतात. भेटलं का तू काकी नव्हतं बघ. कविता पॅलेस की सूप. ब्लॅक सॉस दे ना जरा. सूपमध्ये नूडल्स असले ना की जरा भारी लागतात, पण नूडल्स विसरून आलो. म्हणजे अशा गोष्टी विसरून पण आलो आणि काय भेटल्या नाही, असा लफडा झाला. पण एखादी गोष्ट भेटली नाही ना म्हणून आम्ही रेसिपी चेंज नाही करत, कधी प्लॅनिंग चेंज नाही करत. काय व्हा थंड होईत पाण्यात बुडव ना, साधारण पाणी थंड टाकलंच ना थंड झाला असता. काय पण म्हणा, सूप पिण्यात आपलं हात नाही कोण पकडीत. मी लगेच संपतो माझा वाटका, तू कदा माहिती आहे संपत. यांनी टेस्ट केला नाही सूप. आता माका बघू खावा बघा वहिनी टाकून, गरम मारा एकदम भारी लागतात. हा वास भारीच येतात रे. मी टाकलं. परफेक्ट आहे, भारी आहे. कोणासारखा? जालिम आहे. आपले डाकी असा हॉटेल नाही म्हणजे कसं प्रत्येक शेपचा हात वेगळं असतात ना रे, त्याच्यामुळे टेस्ट पण वेगळी. पण असं वाटतं की सूप पितव म्हणून, म्हणजे असं वाटत नाही की गोलंब्याचा सार पितय किंवा बकवासच एकदम पितय काहीतरी नाही. म्हणजे
सूप पितो असंच वाटतंय, भारी वाटतंय पण. म्हणजे जालीम झाली ही पण रेसिपी. दुसरी रेसिपी पण ओके आहे, डन आहे. फक्त आता जास्त सूप कोण पिता हा बघूच आहे, कारण कोपात लय सूप शिल्लक अजून 4 बाउल भरते. हा. आणि पोटात आता गरम जायला लागलंय जालीम असं. थंडी पडली साधारण आज. ती व्हाळात आलोय म्हणून लागत असेल कदाचित, कारण घरी एवढी नाही लागत, व्हाळात आहे ना म्हणून लागत असेल कदाचित. तर भावेश 2 बाउल सूप प्यालाय, मी पण 2 बाउल प्यालो, मला बस झाला आता सूप. भावेश पी तू अजून. भावेश म्हणता आता काय बस झाला, आता मी काय खाण्यातलो नाही. अरे फ्राईड राईस तरी टेस्ट करू नको साधारण, होय ना. इकडे विस्तव पेटवला ना, तो फक्त चिकन शिजवायलाच वापरलाय. वेदे एकच बाउल पिलस सूप, अजून संपतच नाही तात तुझा. ह्या बट उरलाय तुझ्या वाटणीला अजून. मी माझा भांडा धुवून आणतो. टाकावर इकडं तर कसा माहितीये, आता शेफ जागो आहेत परत. ए शेफ जागो नको, गंप्या आधी तू जागो, भाजीपालो काप परत. गंप्या भाऊ भाजीपालो काप परत आपल्या भाताक राईस का. 2 बाउल पियाले होता. मजा आली पण हा. चला परत भाजीपालो गंप्या कापूक बस. असं त्यांना सांगू, खाऊन यायचं की परत काम करायचं. हे डेंजर सीन हो गया है. कसा माहितीये, आता नेक्स्ट टाइम आपण शेफ वेगळंच आणूया. शेफ फक्त काम करणार, खाणारी मंडळी वेगळी. आलं बारीक करता गंप्या, आलं लसूण सोललेले आहे ना, हाय भरपूर आहे. हा इकडे राईस आहे बासमती, शिजवून आणलाय घरूनच. हे मगाचं चिकन बॉईल केलेलं. आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे, कोबी आहे थोडासा, शिमला मिरची आहे. आणि हे चिकन आहे फ्राय केलेलं, ते आता कट करूया मागासारखं. जसं सूपमध्ये टाकलं ना तसं छोटं छोटं करूया आणि सुरुवात करूया चला रेसिपीला. भावेश आता कॅमेरामॅन हातात देते याच्या कॅमेरा. टोप ठेवूया गॅसवर, जरासो गॅस शिल्लक तो संपवूया आणि घरी जाऊया. भावेश म्हणता माका तर राईस नको, जाम झालो मी 4 वाटी सूप पिऊन. हमको नहीं चाहिए अभी. चला परत सुरुवात करूया आता. शेजवान फ्राईड राईस बनवूया. शेजवान फ्राईड राईस म्हणजे ट्रिपल राईसच बनवून टाकूया. ॲक्च्युली अंडा लागेल भावेश आपल्याला. तर हे टाकलंय तेल, फ्राईड राईस बनवायचा आहे. एक नंबर कापला गंप्या, खाऊन बघताय चिकन. होणारच. जालिमा जालिमा. ॲक्च्युली भरपूर बनवण्याचा प्लॅन होता, पण आता कमी बनवूया, कारण ही मंडळी सूप बी पिऊन झांग झाली या. त्याच्यामुळे अर्धा फक्त राईस बनवूया. मी एवढाच खाईन आता, फक्त पोटात जागा नाही. गंप्या म्हणतो मी पण एवढाच खाईन. कविता एवढाच खाईन. कविता एवढा खाईन. वेद्याचा फिक्स नाही, तो जास्त पण काय नंतर सांगेल, कारण तो सूप नाही प्यालो. त्याला सूप म्हणजे बरोबर वाटलं नाही तेवढं खायला. भावेश फक्त टेस्ट करेल असा म्हटलाय, म्हणजे भावेश एवढं खायत. लसूण आलं जरा गॅस फास्ट करूया थोडासा. दोन अंडी टाकूया फ्राईड राईस मध्ये. पण पहिला अंडा कोणाचा? हा दुसरा अंडा, कोंबडीचीच होत. दुसरा अंडा. थोडा गॅस फास्ट करूया. आता थोडीशी शिमला मिरची टाकूया, थोडासा कोबी टाकूया, मिरची टाकूया थोडीशी, ढवळूया आणि सॉस टाकूया थोडेसे. तर आता राईस टाकूया आणि राईस फिरून देऊया याच्यात. हा भावेशाच्या वाटणीचा, हा गंप्याच्या वाटणीचा, माझ्या वाटणीचा मागाशीच टाकला आणि हा वेद्याच्या वाटणीचा. वेद्याच्या वाटणीचा डबल टाकलाय. बसणार रे की टाकू अजून? आवाज येता ना भावेश? फ्राईड राईस तो येता ना? समजा तो मारतच मध्ये मध्ये काटावर आहे तिथं. हा गॅस कुठं खालची आपली. ओके मित्रांनो, आता काय करूया माहिती आहे का, याचा सॉस टाकूया जरा आणि मीठ टाकूया. पहिलं मीठ टाकलंय. स्लो करूया. डार्क सोया सॉस टाकू की नको? थोडासा सॉस टाकूया.
राईसची रेसिपी ना जरा माहीत नाही तरी बनवणार भन्नाट. हो रेड चिली टाकूया, हो ग्रीन चिली पण टाकून देऊया. ते शेजवान चटणी टाक ना गमत्या होती ती. शेजवान टाक म्हणजे शेजवान फ्राईड राईस घेऊन आपण. बस 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 परफेक्ट आहे. चला फिरवा रे. भाई वाट येतं काय रे? आलो 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 अंड्याचं साधारण मध्ये मध्ये येत आहे. येतं ना. हे चिकन टाकलंय बॉईल केलेलं आणि हे फ्राय केलेलं चिकन वरून. हे प्लेट घे लगेच चला. तर इकडे बघताय आपला फ्राईड राईस रेडी झालाय. जवळ आण भावेश, बघ दाखव, लुक दाखव फ्राईड राईसचा. हा बघा लुक बघा, चिकन बिकन मध्ये मध्ये आहे. हो फ्राईड राईस घेऊया. माका एवढं बस होत. माझं पण त्याच्यातच घ्या. माझ्यात कशा येतच हो तू. हा एकाला हा घे तुला. शेजवान चटणी घ्या. चटणी आपल्याकडे. वेद्या अरे बाबा कडे देव काय. वेद्या किती पाहिजे बोल. एवढा बस. हवा तर घे नंतर. धर हा वेद्याला दिलाय. बाउल मध्ये जो सूप खाल्लं गेम आहे. घे. तर हा गमताला दिला. तर फ्राईड राईस जास्त बनवला नाही. हा बघा राईस असा ठेवून दिलाय. तर आम्हाला पुरेल एवढाच फक्त बनवला. अजून शिल्लक आहे. भाविशाक तरी पण नाही म्हणून दिलेलो. झाला रे. हा खरोखर ना. सॉस घे ना, सॉस घे. हे घे ना शेजवान चटणी घे. चटणी आपल्याकडे. कविता कसा झाला गंप्या. हे ना नाही म्हटलं ना चिली फेल केला. काय बोलतोस होय. म्हणजे मी शेफ लय भारी हो वाटता. चायनीज शेफ हो मी. मैं तो नेपाल से आया हुआ लगता है मेरे को. हा नाही कसा माहिती आहे मित्रांनो. ब्लॅक सोया सॉस टाकला मस्तच लागतो. होय वेद्या कसं लागता. मस्त ना. अजून घेऊचो. चला तर मित्रांनो मी खाऊन बघते आधी. ह्यांच्यावर ना विश्वास नाही. हवा तर सांगतात. सुरुवात करूया. कसं माहिती आहे हॉटेलमध्ये आपण ह्याने खातो फ्राईड राईस वगैरे चमच्याने. आज हाताने खावतो. टेस्ट सांगतोय थांबा. चिली फेल केला की नाही. हो म्हणजे चांगलं एकदम भारी आहे. चिकन पण भरपूर क्वांटिटीमध्ये आहे. हे बघा ते पण फ्राईड चिकन आहे, बॉईल केलेलं चिकन आहे, अंडा टाकलाय. टेस्ट मस्त आहे एकदम भारी. म्हणजे ही पण रेसिपी खतरनाक म्हणून हरकतच नाही. भावेश म्हणताना चिली फेल केला असं म्हणून हरकतच नाही. चिली फेल केला त्याच्यामुळे आता हो भात खाऊकच लागत ताराटपैकी. चटणी पण शेजवान. फक्त विषय काय होतो माहिती आहे मार्केटमध्ये जी शेजवान चटणी भेटते ना तिला बनवलेल्या चटणीची टेस्ट येत नाही आणि भेटत पण नाही त्या टेस्टची चटणी. जी बनवतो ना आपण शेजवान चटणी त्याला टेस्टच वेगळी असते. तर असं काही आता मस्तपैकी फ्राईड राईस खातोय थोडा थोडा. तरी पण बराच घेतलाय पण तेवढा तर खाऊकच लागत कारण व्हाळात बनवलेली रेसिपी आहे. तर वेद्या लाजू नको. तुमका पण पाहिजे तर अजून घ्यावा. अजून टोपात हाय शिल्लक. भावेश तुका लागत अजून असं वाटतं माका. नाही बस झाला. बस झाला. तर मित्रांनो तिन्ही चायनीजच्या रेसिपी इथे संपल्यात आणि फ्राईड राईस तर एकच नंबर झालेला. मला वाटलं फ्राईड राईस फेल जाईल पण फ्राईड राईस एकच नंबर होता. चिकन चिल्ली तर नादच नाही. सूप पण भन्नाट झालेलं. म्हणजे तिन्ही रेसिपी ना भारीच झालेले एकदम जबरदस्त. पॉट आता एकदम टाईट झाला. तर इथलं सगळं बाजार आम्ही आटपलेलो. मेन गोष्ट कचरा प्लास्टिक बिस्टिक सगळं जाळलो. काय होतं ते. वेदे अजून जेवताय हळूहळू. जेवतो आरामात. ह्या पिशवीत अंडा आहे तर घरी नेऊचा आहे. कसा वाटला चायनीज पार्टी कशी वाटली. भारीवाली होती ना. गंप्या चायनीज पार्टी वेदे चायनीज पार्टी दिवस कधी उजाडता झालो होय का. खूप दिवस आम्ही ना प्लॅन करत होतो चायनीज बनवायचं व्हाळात पण फायनली आज बनवलं. भारीच मजा आली. कविता मजा आली चायनीज खायला व्हाळात. चला तर विस्तव पण विजू इकडे. मेन गोष्ट विस्तव मित्रांनो. विस्तव विजवूनच जायचा आता उन्हाळ्यात. विस्तव अजिबात ठेवायचो नाही चालू. अजून जरा एक निकारो. अजून एक बाऊल होत त्या मोठ्या लाकडावर. हा बस 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 मस्तपैकी विस्तव पण विजलाय. तर चला बरेच वाजलेत. जवळजवळ 10 वाजायला आले असतील. कारण कसं माहिती आहे 3-3 रेसिपी बनवायला बराच वेळ लागला. आपला छोटा स्टोव आणला ना त्याच्यात खूप टाइम वाचला आपला.
तरी पण जामच मजा आली. आता थोडीशी थंडी पण पडली तर आत्ता कल्टी मारू खाऊया घरी. तर पटापट सगळं आवरूया आणि कल्टी मारूया. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.